नमस्कार, शुभ दुपार. बघू शकता मित्रांनो, हे आहेत आमचे मामा जे की जिल्हा परिषद शिक्षक मुख्याध्यापक या पदावर होते आणि गेल्या वर्षी ते रिटायर झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आणि त्याची इच्छा होती की गाडी शिकावं म्हणून फोर व्हीलर. मग मी आज काही कामानिमित्त लोह्याला गेलो होतो आणि माझ्याकडे टाईम असल्यामुळे मामाच्या घरला गेलो आणि मामाला म्हणलं, चला मामा मी आज तुम्हाला गाडी थोडी शिकवतो. तर मग आम्ही लोह्याच्या बायपासला गाडी घेऊन गेलो आणि मामाला दिल्यावर मामाने 1 महिना क्लास लावला होता, पण तिथं काही तेवढं मामाला जमली नाही क्लासवर. कारण तिथं डबल क्लच ब्रेक असते, त्याच्यामुळं जास्त काही जमली नाही. आणि ही स्पेशल आज मोकळी गाडी दिल्यामुळं मामाकडं थोडी पहिल्यांदा चळबळ केल्यासारखी केली आणि नंतर मग मी माहिती सांगितल्यावर थोडीफार मामानं व्यवस्थित गाडी चालवली 2ऱ्या-3ऱ्या गेअरपर्यंत. तर तुम्ही बघू शकता 2 राऊंड मारले आम्ही. तर मी तुम्हाला एकच सांगतो, जर आपल्याकडं कोणते ज्ञान असो, गाडी चालवण्याचा असो किंवा आऊत हाणण्याचा असो, दूध काढण्याचा असो, कोणतं पण ज्ञान असो, आपल्याकडं ज्ञान आपण समाजोपयोगी केलं पाहिजे. मग आपले नातेवाईक असो का कोणी असो, त्याला आपल्याकडलं ज्ञान असलेलं दिलं पाहिजे आणि त्याच्याकडे जे असेल त्यानं पण आपल्याला दिलं पाहिजे. मी ह्या मताचा आहे. तुम्ही बघू शकता छान प्रकारे आमचे मामा आज पहिली वेळेस माझी टाटा इंडिगो गाडी लोह्याच्या बायपास रोडला आज चलून फायली थोडी बघा बऱ्यापैकी चालवत होते. तर अशा प्रकारे आपल्याकडं काही ज्ञान असेल कोण्या गोष्टीचं ते आपण समाजोपयोगी केलं पाहिजे असं मी